या रयतेचा हक्काचा माणूस म्हणजे इथला छत्रपती. या रयतेच्या प्रत्येक सुखदुःखातला माणूस हा इथला छत्रपती आहे. या रयतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेला माणूस म्हणजे छत्रपती आहे. या रयतेच्या पालन पोषणाचा, उद्योग व्यवहाराचा, शेतीचा, सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतलेला व्यक्ती म्हणजे छत्रपती आहे. शंभूराजेंच्या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी राज्याभिषेकासारखीच संघर्षमय आणि आव्हानात्मक होती का? शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ परंपरेचा भाग होता की स्वराज्याची गरज होती? छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालेलं असलं तरी ज्या ध्येयासाठी ते लढत होते ते ध्येय अजिंक्यच राहिलं. स्वराज्य किंवा मराठ्यांना औरंगजेबाला जिंकता आलं नाही. पिक्टोग्राम चावडीचं हे खूप महत्वाचं यश मला म्हणावं लागेल की तुम्ही सर्वांनी त्या गोष्टी नोटीस करायला सुरुवात केल्यात आणि फक्त तुम्ही बघत नाहीये, तर तुम्ही त्यावरती विचार करायला लागलात, प्रश्न विचारायला लागलात. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कदाचित त्याच गोष्टीमुळे झाकळला गेला होता की प्रश्न विचारणारच कोणी नव्हतं.